Hello everyone, welcome to our new session of KCC tutorials. मुलांनो, आज आपण इयत्ता 8वीच्या इंग्लिशच्या पुस्तकातील युनिट 3 मधील पहिली कविता वाय ही शिकणार आहोत. वाय म्हणजे का. तर व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी एक रिक्वेस्ट आहे की आपल्याला जर आमचे व्हिडिओज आवडत असतील, त्याचा फायदा होत असेल तर याला जास्तीत जास्त लाईक, शेअर व कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आता आपण शिकूयात इयत्ता 8वीच्या पुस्तकातील ही पोयम व्हाय. व्हाय म्हणजे का. आपल्याला दिवसभरात अनेक प्रश्न पडत असतात. हे असे का, हे तसे का, कुठे, कधी, केव्हा असे अनेक प्रश्न आपल्याला दिवसभरात पडत असतात. या कवितेत सुद्धा एक मुलगा आहे ज्याला खूप सारे प्रश्न पडत आहेत की हे असंच का आहे, हे तसंच का आहे, यामागे काय कारण आहे, असे का, असे अनेक प्रश्न या मुलाला पडत आहे. आणि त्याची उत्सुकता सगळ्या विषयांमध्ये तशीच आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला वेगळं असं वाटतं की हे असं का आहे, तसं का आहे. त्यामुळे त्याला अनेक प्रश्न पडत असतात आणि ह्या पोयममध्ये तेच आपल्याला पाहायचं आहे. पोएट काय म्हणतात ते आपण पाहूया. आय नो अ क्युरियस लिटिल बॉय. मला एक छोटासा मुलगा माहिती आहे जो क्युरियस आहे. क्युरियस म्हणजे उत्सुक असणे, जिज्ञासू, ज्याची बुद्धी जिज्ञासू किंवा चौकस वृत्ती आहे, ज्याला सतत जाणून घ्यायचं आहे, उत्सुकता आहे एखाद्या गोष्टीची, त्याला क्युरियस असं म्हणायचं. क्युरियस लिटिल बॉय हू इज always asking why. I know a curious little boy who is always asking why. मला एक छोटासा मुलगा माहिती आहे जो सतत विचारत असतो. काय विचारत असतो? who is always asking why. का असा प्रश्न तो सतत विचारत असतो. why this, why that, why then, why now, why not, why by and by. असे अनेक प्रश्न. हे असे का, हे तसे का, हे तेव्हाच का, आत्ताच का नको, असे अनेक प्रश्न. वाय असे का असं आत्ता का नको, नंतर का, असे अनेक प्रश्न तो मुलगा सतत विचारत असतो. त्याला सतत प्रश्न पडत असतात की हे असं का. ही वॉन्ट्स टू नो वाय वूड शुड स्विम. त्याला हे जाणून घ्यायचं असतं, त्याला हे माहीत करून घ्यायचं असतं की वूड म्हणजे लाकूड हे तरंगतं का. वूड शुड स्विम, स्विम म्हणजे पोहणे, तरंगणे वरती. लाकूड हे नेहमी पाण्यावर का तरंगतं हे त्याला जाणून घ्यायचं असतं. वाय लीड अँड मार्बल्स सिंक. आणि लीड आणि मार्बल्स, लीड म्हणजे शिसं आणि मार्बल्स म्हणजे गोट्या. शिसं आणि हे ज्या गोट्या आहेत त्या बुडतात का आणि लाकूड पाण्यावर तरंगतं का, असं त्याला प्रश्न पडत आहेत. वाय स्टार्स शुड शाईन म्हणजे चांदण्या चमकतात का. अँड वाईन शुड ब्लो आणि वारा का वाहतो. चांदण्या का चमकतात, का बरे चमकतात आणि वारा का म्हणून वाहतो, का, याच्या मागे काय कारण आहे, असे अनेक प्रश्न या मुलाच्या मनात पडत आहेत. अँड वाय वी ईट अँड ड्रिंक. आपण का जेवण करतो, का पितो, पाणी पितो, दूध पितो, जे काही असेल आपण का जेवण करतो, खातो पितो आपण का, कशासाठी, असे हे छोट्या मुलाच्या मनात प्रश्न पडत आहेत. लहान मुले जी असतात ती सतत असे प्रश्न विचारत असतात. त्यांच्या मनात अनेक प्रश्न येत असतात की हे असं का आहे, तसं का आहे, असं ते घरातील मोठ्या व्यक्तींना, त्यांच्या आईवडिलांना विचारत असतात. तसंच या कवितेतील मुलालासुद्धा अनेक प्रश्न मनात पडलेले आहेत. लहान मुलांच्या मनात येणारे अनेक प्रश्न कवीने या कवितेतून मांडलेले आहेत. पुढच्या स्टांजामध्ये कवी काय सांगत आहेत. ही वॉन्ट्स टू नो व्हॉट मेक्स द क्लाउड. त्या मुलाला अजून जाणून घ्यायचं आहे. काय जाणून घ्यायचं आहे. ही वॉन्ट्स टू नो व्हॉट मेक्स द क्लाउड. क्लाउड कशाचे बनलेले असतात. क्लाउड म्हणजे ढग. ढग हे कशाचे बनलेले असतात. अँड वाय दे क्रॉस द स्काय. आणि ते आभाळामध्येच का असतात, ते आभाळामध्ये का विहार करतात किंवा तिथून का ते आभाळाच्या पलीकडे का जातात, असा प्रश्न त्याला पडला आहे. वाय सिंक्स द सन बिहाइंड द हिल्स. हिल्स म्हणजे टेकड्या, बिहाइंड म्हणजे मागे. त्याला हा प्रश्न पडला आहे की सूर्य नेहमी टेकड्यांच्या किंवा डोंगरांच्या मागेच का बरे जाऊन डुंबतो किंवा बुडतो किंवा त्याचा अस्त होतो. सिंक्स म्हणजे बुडणे, पण शब्दशः अर्थ न घेता सिंक्स म्हणजे सूर्य अस्ताला जाणे. सूर्यास्त हा नेहमी डोंगराच्या पलीकडे, टेकडींच्या पलीकडे का होतो. अँड वाय द फ्लॉवर्स डाय. आणि फुले का बरे कोमेजतात. डाय म्हणजे खरं तर मरणे.
मृत होणे, पण डायचा शब्दशः अर्थ न घेता इथे फुले म्हणजे कोमेजणे असा अर्थ घेतला आहे. फुले का बरे कोमेजतात, ती का बरे सुकून जातात, असा प्रश्न त्या मुलाला पडला आहे की ढग कशाचे बनलेले असतात आणि ते ढग आभाळामध्ये कसे काय असतात, आभाळाच्या पलीकडे ते ढग कसे जातात आणि सूर्य जो आहे तो नेहमी टेकड्यांच्या मागे का बरे अस्ताला जातो आणि फुले ही का कोमेजतात, का बरे ती सुकून जातात, असे अनेक प्रश्न या मुलाच्या मनात आहेत. ही वॉन्ट्स टू नो वाय वाईन शुड कम. वारा का वाहतो, वारा का येतो, कुठून, फ्रॉम द बेलोज नोज. बेलो म्हणजे हवेची फुंकर मारण्यासाठी एक असलेलं साधन आहे बेलो. त्या बेलोच्या समोरच्या भागातून म्हणजे नोज असं इथं म्हटलं आहे कवींनी, त्या बेलोमधून त्या फुंकर मारण्याची जे साधन आहे त्यातून हवा का येते असं हा मुलगा विचारतोय. वाय पॉप गन्स शुड गो पॉप अँड व्हाय द ओशन्स एब्स अँड फ्लोज. पॉप गन्स म्हणजे खेळण्यातील ज्या गन्स असतात, खेळण्यातील जी बंदूक असते छोटीशी, त्या छोट्याशा बंदुका गो पॉप म्हणजे त्या उडतात का, अँड वाय द ओशन एब्स अँड फ्लोज. आणि महासागरांमध्ये एब्स म्हणजे ओहोटी येणे, महासागरांमध्ये ओहोटी आल्यानंतर जसं पाणी वरती येतं आणि पुन्हा ते आतमध्ये जातं समुद्रामध्ये, हे असं का होतं. वाय द ओशन एब्स, एब्स म्हणजे समुद्राला ओहोटी का येते आणि ती आलेली ओहोटी पुन्हा आतमध्ये जाते, त्या बाहेर आलेलं पाणी पुन्हा आतमध्ये जातं, असं का होतं, समुद्राला भरती ओहोटी का येते, असं हा मुलगा विचारतोय. नेक्स्ट स्टांजा आपण पाहूयात. ही वॉन्ट्स टू नो वाय फिश हॅव गिल्स. त्याला हे जाणून घ्यायचं आहे की माशाला गिल्स म्हणजे कल्ले का असतात. गिल्स म्हणजे माशाला जे कल्ले असतात पोहण्यासाठी ते का असतात. अँड वाय बॉईज कॅनॉट फ्लाय. आणि मुले का उडू शकत नाहीत, असे प्रश्न त्याला पडले आहेत. त्याला हे जे प्रश्न पडले आहेत त्यापैकी बऱ्याच प्रश्नांची उत्तरे आहेत, म्हणजे यामागे काहीतरी कारणं आहेत, पण बरेच प्रश्न असेही आहेत ज्याला काहीही उत्तर नाही किंवा याचे अजून कारण सापडलेले नाही. असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. अँड वाय बॉईज कॅनॉट फ्लाय. मुले का उडू शकत नाहीत. वाय स्टीम कम्स फ्रॉम द किटली स्पाउट. स्टीम म्हणजे वाफ. वाफ का बरे येते, कुठून, किटली स्पाउट. किटलीला वरती जे झाकण असतं जिथून लिक्विड आतमध्ये टाकलं जातं, आतमध्ये ओतलं जातं दूध किंवा पाणी असेल, जे काही लिक्विड असेल ते तिथून ओतलं जातं किटलीमध्ये, त्या स्पाउटमधून वाफ का बरे बाहेर येते. अँड रेन फॉल्स फ्रॉम द स्काय. आणि आभाळातून पाऊस का पडत आहे, असे अनेक प्रश्न हा मुलगा विचारत आहे त्याच्या मनात असलेले. ही वॉन्ट्स टू नो वाय कोल शुड बर्न. कोल म्हणजे कोळसा. त्याला हे जाणून घ्यायचं आहे की कोळसा का जळतो. बर्न म्हणजे जळणे. कोळसा का बरे जळतो. अँड नॉट अ बिट ऑफ स्टोन. आणि ते जर दगडाचा तुकडा असेल तर तो जळत नाही, पण कोळसा जळतो, असे का, असे तो मुलगा म्हणत आहे. हाऊ सीड्स गेट इन द ॲपल कोर. ॲपल कोर म्हणजे सफरचंदाचा गाभा. इथे ॲपल कोर आला आहे म्हणून सफरचंदाचा गाभा असा अर्थ होतो. खरे तर कोर म्हणजे गाभा, फळांचा गाभा. मँगो कोर असा शब्द आला असता तर आंब्याचा जो मधला भाग आहे गाभा त्याला मँगो कोर असे म्हणतात. चिक्कू कोर, मँगो कोर, ॲपल कोर. म्हणून सफरचंदाचा जो गाभा आहे, आतमधला जो भाग आहे फ्रूटचा, त्या फळाचा, त्याच्यामध्ये सीड्स म्हणजे बिया का असतात आणि कशा येतात त्या बिया तिथे, असा प्रश्न त्याला पडला आहे. अँड मॅरो इन अ बोन. मॅरो इन अ बोन. बोन म्हणजे हाड आणि मॅरो म्हणजे आपली मज्जासंस्था. बोन मॅरो म्हणजे अस्थिमज्जा. स्नायूंचा जो भाग असतो हाडांमध्ये पाठीमागे पाठीच्या मणक्यामध्ये, तिथे स्नायू कसे येतात असा प्रश्न त्याला पडलेला आहे. हाऊ सीड्स गेट इन द ॲपल कोर अँड मॅरो इन अ बोन. ॲपल कोरमध्ये सीड्स कुठून येतात आणि हाडांमध्ये मॅरो म्हणजे ते स्नायू जे आहेत ते कसे येतात, कुठून येतात, असा प्रश्न त्याला पडलेला आहे. ही वॉन्ट्स टू नो वाय आईस शुड मेल्ट. त्याला हे जाणून घ्यायचं आहे की बर्फ वितळतो का बरे बर्फ वितळतो. आईस म्हणजे बर्फ, मेल्ट म्हणजे वितळणे. बर्फ का बरे वितळतो. वाय स्पायडर्स ईट द फ्लाईज. आणि स्पायडर्स म्हणजे कोळी किडे. कोळी किडे हे माशांना का बरे खातात. वाय बीज शुड स्टिंग अँड वाय द यीस्ट शुड मेक द डो टू राईज. बीज म्हणजे मधमाशा. मधमाशा डंख का बरे मारतात. स्टिंग म्हणजे डंख मारणे, चावणे. मधमाशा डंख का बरे मारतात आणि
वाय द ईस्ट शुड मेक द डो टू राईज. ईस्ट म्हणजे पिठामध्ये मिश्रणामध्ये ते फुगण्यासाठी किंवा ते आंबवण्यासाठी ईस्ट नावाचा ईस्ट घातलं जातं त्याच्यामध्ये. कशासाठी? ते आंबवण्यासाठी. हा एक फंगस आहे, बॅक्टेरिया आहे ईस्ट, तो त्याच्यामध्ये ॲड केला जातो. कशासाठी? टू मेक डो टू राईस, म्हणजे ते जे मिश्रण आहे, पीठ तयार होणार आहे, पाणी आणि पीठ, ते आंबवण्यासाठी त्यामध्ये यीस्ट घातलं जातं. मग त्या मुलाला असा प्रश्न पडला आहे की हे का घातलं जातं? सम ऑफ हिज वायज आर नॉट टू हार्ड. या मुलाला हे जे अनेक प्रश्न पडलेले आहेत की हे असे का, तसे का, हे असे कसे, असे हे जे प्रश्न पडले आहेत त्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे सोपी आहेत, म्हणजे आपण त्याची उत्तरे देऊ शकतो. दीज आर नॉट टू हार्ड. या प्रश्नांची उत्तरे आपल्यालाही माहिती आहेत टू आन्सर इफ यू विल ट्राय. आपण जर ट्राय केला तर या प्रश्नांची उत्तरे आपण पाहू शकतो, म्हणजे आपल्याला माहिती आहेत. बट अदर नो वन एव्हर येट हॅज फाउंड द रिझन वाय. पण अजूनही यामध्ये असे काही प्रश्न आहेत ज्याची उत्तरे अजून कोणालाही सापडली नाहीत. त्यामागील काय कारणे आहेत हे अजूनही कोणालाही माहीत नाही, असे हे याचे प्रश्न आहेत. या छोट्या मुलाने अनेक प्रश्न या कवितेमध्ये केलेत ज्याची उत्तरं अजूनही काही प्रश्नांची उत्तरं ही अनुत्तरित आहेत. काही प्रश्न हे अनुत्तरित आहेत ज्याची उत्तरं अजून कोणालाही सापडली नाहीत. तर ही पोयम इथे संपलेली आहे. यातील वर्ड मिनिंग्स आता आपण पाहू. तुम्हाला तुमच्या वहीत हे वर्ड मिनिंग्स लिहून घ्यायचे आहेत. क्युरियस म्हणजे उत्सुक असणारा किंवा जिज्ञासू, चौकस बुद्धीचा. वूड म्हणजे लाकूड. लीड अँड मार्बल्स म्हणजे शिसे आणि गोट्या. सिंक म्हणजे बुडणे. क्लाउड्स म्हणजे ढग. स्काय म्हणजे आभाळ, क्लाउड्स म्हणजे ढग. हिल्स म्हणजे टेकड्या, डोंगर. डाय म्हणजे सुकणे किंवा कोमेजणे. इथे शब्दशः अर्थ न घेता डाय म्हणजे सुकणे किंवा कोमेजणे असा घ्यायचा आहे. बेलोज म्हणजे हवेची फुंकर मारण्यासाठी असलेला पाईप. पॉपगन्स म्हणजे खेळण्यातील बंदूक. ओशन म्हणजे महासागर. एब्स म्हणजे ओहोटी येणे. गिल्स म्हणजे कल्ले, माशांचे कल्ले. स्टीम म्हणजे वाफ. केटली स्पाउट म्हणजे किटलीचा वरचा पाईप जिथून पाणी किंवा दूध हे आतमध्ये टाकलं जातं. कोल म्हणजे कोळसा. बर्न म्हणजे जळणे. बिट ऑफ स्टोन म्हणजे दगडाचा तुकडा. सीड्स म्हणजे बिया. ॲपल कोर म्हणजे सफरचंदाचा गाभा. मॅरो म्हणजे मज्जासंस्था. बोन म्हणजे हाड. बोन मॅरो म्हणजे अस्थिमज्जा. आईस म्हणजे बर्फ. मेल्ट म्हणजे वितळणे. स्पायडर्स म्हणजे कोळी किडे. बीज म्हणजे मधमाशा. स्टिंग म्हणजे डंख मारणे. यीस्ट म्हणजे यीस्ट हाच अर्थ आहे त्याचा. डो म्हणजे पीठ, मिश्रण ज्याला आपण म्हणतो. अशा पद्धतीने ही पोयम इथे संपलेली आहे. यातील वर्ड मिनिंग्स आत्ता आपण पाहिले. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लाईक, शेअर व कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. अँड थँक्यू फॉर वॉचिंग अवर व्हिडिओज अँड गुड बाय.